हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स बाय निलेश पुरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपला यूट्यूब चॅनलवरचा हा आजचा पहिला व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही नवीन बॅचेस सुरू करणार आहे त्या बॅचेसबद्दल डिस्कशन करणार आहे. तरी सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण वर्ग 10वी आणि वर्ग 12वीची मॅथ्स या विषयाची बॅच लवकरच सुरू करणार आहे. या बॅचमध्ये आपण वर्ग 10वी आणि वर्ग 12वीचा स्टेट बोर्डचा सिलेबस कंप्लीट करणार आहे. सोबतच वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना अशी की स्टेट बोर्ड सोबतच आपण MHT-CETची बॅच सुद्धा घेणार आहे. म्हणजेच स्टेट बोर्ड सोबतच तुम्हाला MHT-CETचा सिलेबस सुद्धा कंप्लीट करून दिला जाणार आहे. अगदी मोफत आहे ही बॅच. सोबतच आपण सिलेबस कव्हर करता करताच तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वर्ग 10वी आणि वर्ग 12वीचा तयारी करायची त्या विद्यार्थ्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले प्रत्येक व्हिडिओ पोहोचतील आणि तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये मदत होईल. तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधलं मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाची सुद्धा बॅच आपण सुरू करणार आहे. या मॅथ्स आणि रिझनिंगच्या बॅचमध्ये ग्रुप बी, ग्रुप सी तसेच रेल्वे, बँकिंग, सरळ सेवा, तलाठी भरती, शिक्षक भरती या सर्व एक्झामला कॉमन असं जे काही मॅथमॅटिक्स असणार आहे त्या मॅथमॅटिक्सची फाउंडेशनची बॅच आपण लवकरच सुरू करणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स या विषयामध्ये प्रॉब्लेम येतो किंवा मॅथ्स नाही समजत अशा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त अशी बॅच असणार आहे. कारण की आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम इंटरेस्टिंगरित्या विदाऊट शॉर्ट ट्रिक्स, खास करून विदाऊट शॉर्ट ट्रिक्स आपण मॅथ्स रिझनिंगची बॅच घेणार आहोत. जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जास्त भर देणार आहे. कन्सेप्ट क्लिअर करण्यासोबतच आपण प्रॅक्टिसवरही जास्त भर देणार आहे. जेणेकरून कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस याने तुमचा मॅथ्सचा पाया एकदम पक्का होईल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरीही तुम्ही स्वबळावर तो टॅकल करू शकणार. आलं लक्षात? शॉर्ट ट्रिक्स या टेम्पररी असतात, त्याच्यामुळे आपण शॉर्ट ट्रिक्सचा जास्त विचार करणार नाही, तर आपल्याला कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिसवर जास्त भर द्यायचा आहे. आपली बॅच कन्सेप्ट आणि प्रॅक्टिसवरच चालणार आहे. आपल्याला शॉर्ट ट्रिक्स बघायच्याच नाही. शॉर्ट ट्रिक्स एखाद्या वेळेस यूज करायचं जरी काम पडलं तरी आपल्याला ती शॉर्ट ट्रिक्स आली कशी याचं जर नॉलेज असलं, त्याचं जर बॅकग्राऊंड माहित असलं तर ती शॉर्ट ट्रिक्स पण लक्षात ठेवायचं काम पडणार नाही ना आपल्याला. तर ती शॉर्ट ट्रिक्सही आपल्याला आपोआप लक्षात राहील. पण तरीही आपल्याला जास्तीत जास्त भर कशावर द्यायचा, तर कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिसवर. आलं लक्षात? अशा प्रकारे ग्रुप बी आणि ग्रुप बीच्या प्री आणि मेन्स मध्ये तुम्हाला माहितच आहे 20 ते 22 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात मॅथ्स आणि रिझनिंगचे. तर आपण फाउंडेशन मॅथमॅटिक्सची लवकरच बॅच सुरू करणार आहे. तरीही सर्व विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ नक्कीच बघायचे. तुमच्या मित्रांनाही सांगायचंय की एकदम फ्रीमध्ये फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि क्लास 10th अँड 12th स्टेट बोर्ड प्लस MHT-CET याच्या मॅथमॅटिक्स या विषयाची बॅच आपल्या मॅथ्स बाय निलेश पुरी युट्यूब चॅनलवर सुरू होत आहे. तरी सर्वांनी आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्याचा तुम्हालाही फायदा होईल. आणि आपण लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये आपले व्हिडिओ अपलोड केले जातील. तरी सर्वांनी आपले व्हिडिओ बघायचे आणि तुमच्या मित्रालाही शेअर करायचे. ओके, तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.